शस्त्रसंधीच्या चर्चा करता करता अमेरिका आणि इराणमधला संघर्ष आता पुन्हा एकदा पेटला। अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यानंतर इराणनं पुन्हा एकदा हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद केली। तेल आणि गॅस वाहतूक करणाऱ्या जहाजांना हॉर्मुझमधून जाण्यास बंदी घालण्यात आली। इतकंच नव्हे तर हॉर्मुझमधून जाण्याचा प्रयत्न केल्यास हल्ला करू असा थेट इशारा इराणी सशस्त्र दलाची लष्करी शाखा IRGCनं दिलेला आहे। अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराणनं हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद केली। त्यानंतर आता भारतातील व्यापार आणि उद्योगांचं एक प्रमुख संघटन असलेल्या चेंबर ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्रीनं चिंता व्यक्त केली। CTIचे अध्यक्ष ब्रिजेश गोपाल यांनी या संदर्भात एक निवेदन जारी केलं। यात त्यांनी म्हटलंय, जर हॉर्मुझची सामुद्रधुनी दीर्घकाळासाठी बंद राहिली तर 1970 नंतरचं सर्वात मोठं ऊर्जा संकट उद्भवू शकतं। जगातील 20% तेल याच मार्गावरून जात असल्यानं यामुळे पेट्रोल आणि डिझेलसह तेलाच्या किमतीत अचानक मोठी वाढ होण्याचा अंदाज वर्तवला गेला आहे। हॉर्मुझ सामुद्रधुनीजवळ अमेरिकेनं केलेल्या एका लष्करी हल्ल्यात 3 भारतीय खलाशांचा मृत्यू झाला। MT सेट्टेबेलो या व्यापारी जहाजावर अमेरिकेनं हा हल्ला चढवला। या जहाजावर एकूण 24 भारतीय कर्मचारी तैनात होते। हल्ल्यानंतर त्यापैकी 21 जणांची सुटका करण्यात आली। अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं दिलेल्या माहितीनुसार आर्थिक निर्बंधाचं उल्लंघन केल्यामुळे या जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला। भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला। MT सेट्टेबेलो जहाजावरच्या हल्ल्यानंतर ओमानच्या शिनास बंदराजवळही एका भारतीय जहाजाला लक्ष्य करण्यात आलं। अमेरिकेनं केलेल्या या हल्ल्यात MT जलवीर या भारतीय जहाजाच्या इंजिन रूमला आग लागली। हल्ल्यानंतर जहाजावरील क्रूनं तातडीनं SOS संदेश जारी केला। सुदैवानं जहाजावरील सर्व कर्मचारी सुरक्षित असल्याची माहिती आहे। हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत अमेरिका इराण यांच्यातील हल्ले प्रतिहल्ले सुरूच आहेत। इराणच्या मेहर न्यूज एजन्सीच्या वृत्तानुसार अमेरिकेनं इराणच्या समुद्र किनाऱ्यांवरील किमान 60 ठिकाणी हल्ले केलेत। यात बंदर अब्बास, सिरिक, केशम आयलँड आणि हेंगम आयलँडचा समावेश आहे। याला प्रत्युत्तर म्हणून इराणच्या नौदलानंही अमेरिकेच्या जहाजांवर प्रतिहल्ले चढवले आहेत। इराणनं अमेरिका इराण युद्ध आखातापुरतं मर्यादित राहणार नाही असा थेट इशारा दिला। इराणच्या संसदेच्या सुरक्षा समितीचे प्रमुख इब्राहिम अजी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या युद्धाच्या आदेशानंतर हा प्रतिइशारा दिला। पराभूत झालेलो असलो तरी आम्ही भीत नाही आणि अमेरिकेच्या जवानांच्या मृतदेहांचा खच पडेल असं अजी यांनी म्हटलेलं आहे। हॉर्मुझच्या तणावातून अमेरिकेनं मोठी कामगिरी केल्याचा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलाय। सिक्रेट मिलिटरी ऑपरेशन राबवून हॉर्मुझमधून 10 दशलक्ष बॅरल तेल सुरक्षित आणलं असून व्हाईट हाऊसच्या थेट देखरेखीखाली ही गुप्त मोहीम पार पडली। इराणची रडार सिस्टीम निष्प्रभ करत आतापर्यंत एकही बळी न देता 200 व्यापारी जहाजं बाहेर काढल्याची माहिती ट्रम्प यांनी दिली आहे। नाशिकमध्ये विधान परिषद निवडणुकीत भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गीतेंची मनधरणी करण्यात अखेर यश आलं। मंत्री गिरीश महाजनांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली। नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री उदय सामंत यांनी गोकुळ गीतेंची भेट घेऊन मनधरणी केली। त्यानंतर नरेंद्र दराडे आणि गोकुळ गीतेंमध्ये समोरासमोर चर्चा झाली। या बैठकीत गोकुळ गीतेंचा आक्रमक पवित्रा पाहायला मिळाला। दरम्यान नरेंद्र दराडे यांना पाठिंबा देणार का या प्रश्नावर गीते यांनी उत्तर न देता पत्रकार परिषद सोडली। त्यामुळे त्यांची नाराजी कायम आहे का हा सवाल मात्र उपस्थित झाला आहे। आज सगळ्या चर्चेअंती उदयजी सुद्धा 4-5 दिवस झाले नाशिकला येऊन होते। दादा या ठिकाणी आहेत। सगळेजण आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी प्रयत्न केलेत। माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे बैठक झाली। गणेश गीते, मी त्या ठिकाणी होतो, निलेश बोरा त्या ठिकाणी होते। नंतर शिंदे साहेबांकडे पण 2-3 बैठकी त्याची भेट गणेश गीतेंनी त्या ठिकाणी घेतली, गोकुळ गीतेंनी घेतली आणि त्यानंतर मग आज निर्णय झालेला आहे। आता आपण उमेदवारी मागे घ्यावी आणि महायुतीचे जे उमेदवार आहेत नरेंद्र दराडे त्यांना बहुमताने निवडून द्यावे। त्यांनी विधान परिषदेला थांबून महायुतीच्या नरेंद्र दराडेंच्या विजयाचा मार्ग जो आहे तो सुखकर केलेला आहे। याच्यामुळं कुठचाही भविष्यामध्ये राजकीय अन्याय गोकुळजींवर होणार नाही याची दक्षता दोन्ही पक्ष घेतली। त्यांनी विधान परिषदेला थांबून महायुतीच्या नरेंद्र दराडेंच्या विजयाचा मार्ग जो आहे तो सुखकर केलेला आहे। याच्यामुळं कुठचाही भविष्यामध्ये राजकीय अन्याय गोकुळजींवर होणार नाही याची दक्षता दोन्ही पक्ष घेतली। गोकुळजींनी थांबण्याचा निर्णय घेतला। आता मगासपासून आपण एक प्रश्न त्यांना असं विचारताय की तुम्ही पाठिंबा दिला का, पाठिंबा दिला का, पाठिंबा दिला का? ज्या अर्थी एकच उमेदवार हा महायुतीचा शिल्लक राहिला याचा अर्थ एबीपी माझा, उघडा डोळे
बघा नीट.